मंडळी, मी स्नेहल आणि आपण आज निफ्टीची ॲनालिसिस करणार आहोत आणि 8 जूनचं प्रेडिक्शन पण करणार आहोत आणि वीकली मार्केट कसं राहणार ते पण बघूया. तर जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, तर मार्केट 23,450च्या वरती सस्टेन नाही झालं आणि ते मार्केट 23,366 वरती बंद झालं. त्याच्यामुळे तिथून 100 पॉईंट डाऊन बंद झालेलं आहे. तर उद्या आपण हा विचार करू शकतो की मार्केट 23,450चा लेवल ब्रेक करून आणि काही वेळ सस्टेन केलं तर पहिला टार्गेट 23,500 हा इझिली मिळू शकतो आणि त्याच्यानंतर 23,550चा हा छोटंसं टार्गेट आहे आणि 23,600 आणि 650 हे आपल्याला 2-3 टार्गेट मिळू शकतात. आणि जर इन केस निफ्टीने डाऊनमध्ये 23,250 हा जो लेवल आहे, जो त्याने 3 दिवस सपोर्ट घेतलेला आहे, की तो जर ब्रेक केलं तर आपल्याला पहिलं टार्गेट 23,150 आपल्याला इझिली मिळू शकते आणि त्याच्यानंतर नेक्स्ट टार्गेट आपल्याला 23,050 ते 23,000 हे आपलं सेकंड टार्गेट मिळू शकते. 23,000 हा एक सायकोलॉजिकली जबरदस्त सपोर्ट आहे. तर मार्केट दर निफ्टी 23,000ला ब्रेक करायची कोशिश करणार नाही सध्या तरी. तर आणि आपण वीकली बेसिसवरती बघूया. आपण वीकलीवरती कॅन्डल बघूया. ही पण एक बिअरिशच कॅन्डल बनलेली आहे, पण जो ट्रेंड आहे तो एक पॉझिटिव्हकडे जात आहे, म्हणजे अपर डिरेक्शनचा वाटत आहे. पण काही दिवस मार्केट कॉन्सल्टेशनमध्ये राहण्याची शक्यता आहे. मेन आहे 23,500 550 हा लेवल क्रॉस करणे आणि सस्टेन करणे. जर हे झालं या आठवड्यामध्ये तर आपण 23,800चा आपण लेवल बघू शकतो फॉरवर्ड डिरेक्शनली, फॉरवर्ड ट्रेंडमध्ये. आणि इन केस जर 23,000चा स्ट्रॉंग सपोर्ट आहे, तो जर निफ्टीने ब्रेक केला तर आपण 22,500 आणि 22,000 आपण बघू शकतो. आपण बघू शकतो. भेटूया मग उद्या.